उष्णता हीट इयत्ता 10वीच्या या प्रकरणाच्या दुसऱ्या भागात आपण अभ्यासणार आहोत पाण्याचे असंगत आचरण ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर। या आधीच्या भागात आपण पाहिले की द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापवल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते। In general, when a liquid is heated up to a certain temperature, it expands and when cooled, it contracts. उदाहरणार्थ, तापमापीतील पाऱ्याचे उष्णतेमुळे होणारे प्रसरण व तापमान कमी होतात होणारे आकुंचन शेजारील आकृतीत तुम्ही पाहू शकता। परंतु 0 डिग्री सेल्सिअस तापमानाचे पाणी तापवले असता त्याचे तापमान वाढते पण तरी ते प्रसरणाऐवजी आकुंचन पावते। If water is heated from 0 degree Celsius to 4 degree Celsius, it contracts instead of expanding. तसेच 4 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 4 अंश सेल्सिअसपासून 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत थंड केले असता म्हणजेच तापमान कमी केले असता आकुंचनाऐवजी ते प्रसरण पावते। काही थंड हवेच्या ठिकाणी पाण्याच्या या वेगळ्या वागण्यामुळे पृष्ठभागाच्या वर बर्फ तर बर्फाखाली पाणी अशी ग्लासात दिसणारी स्थिती पाहता येते। 4 अंश सेल्सिअस तापमानाच्या पुढे तापमान वाढवल्यास मात्र ते द्रव पदार्थाच्या नेहमीच्या गुणधर्माप्रमाणे प्रसरणच पावते। इफ द वॉटर इज हिटेड फर्दर इट एक्सपांड। याचा अर्थ 0 डिग्री सेल्सिअस ते 4 अंश सेल्सिअस या तापमानादरम्यान असणारे पाणी थोडेसे इतर पाण्यापेक्षा वेगळेच वागते। 0 डिग्री सेल्सिअस ते 4 अंश सेल्सिअस या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या या आचरणात पाण्याचे असंगत आचरण म्हणतात। धिस ॲबनॉर्मल बिहेवियर ऑफ वॉटर इन द टेम्परेचर रेंज 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर। इथे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की 4 अंश सेल्सिअस तापमानाला पाण्याचे आकारमान सर्वात कमी तर घनता म्हणजेच वस्तूचा जडपणा किंवा हलकेपणा ही घनता 4 अंश सेल्सिअसला सर्वात जास्त असते। ॲट 4 डिग्री सेल्सिअस व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज मिनिमम अँड द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्सिमम। पाण्याच्या या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण म्हणजेच होपचे उपकरण। होप्स ॲपॅरेटस इज यूज्ड टू स्टडी ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर। या होपच्या उपकरणाची रचना। या उपकरणात धातूच्या उभट नळकांड्यास मध्यभागी एक पसरट गोलाकार भांडे जोडलेले असते व नळकांड्यास पसरट भांड्याच्या वर आणि खाली तापमापी जोडता येते। A flat bowl is attached to a cylindrical container. There is provision to attach thermometers above and below it. उभट नळकांड्यात पाणी भरतात तर पसरट भांड्यात बर्फ व मीठ यांचे गोठण मिश्रण भरतात। बर्फामध्ये मीठ टाकले असता त्याचे तापमान खूपच कमी करता येते। Water is filled in the cylindrical container and a mixture of ice and salt, that is freezing mixture, is put in the flat bowl. होपच्या उपकरणाचे कार्य। पहिल्या प्रथम दोन्ही तापमापी समान तापमान दाखवतात। यावेळी नळकांड्यातील पाण्याचे तापमान 20 अंश सेल्सिअसपासून 4 अंश सेल्सिअसपर्यंत होते त्यावेळी पाणी सामान्य आचरण दाखवते। मात्र तापमान कमी होत असताना ते आकुंचन पावते। त्याचे आकारमान म्हणजेच त्याने व्यापलेली जागा कमी होते तर घनता जास्त होते त्यामुळे ते जड होऊन तळाशी बसते। यावेळी खालची तापमापी 4 अंश सेल्सिअस तापमान दाखवते। द टेम्परेचर ऑफ वॉटर इन द मिडल ऑफ सिलेंड्रिकल लोअर्स ड्यू टू फ्रीजिंग मिक्सचर इन द आउटर बाउल. सिन्स द टेम्परेचर ऑफ वॉटर देअर डिक्रीजेस इट्स व्हॉल्यूम also decreases but its density increases. The water with higher density moves downward so the lower thermometer shows 4 degree Celsius. जेव्हा नळकांड्यातील मध्यभागाचे पाणी गोठण मिश्रणाच्या सानिध्यात येते त्यावेळी
या पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होऊ लागते, तेव्हा ते आकुंचनाऐवजी असंगत आचरणानुसार प्रसरण पावू लागते. त्याचे आकारमान वाढते, त्याची घनता कमी झाल्याने ते तळाकडे न जाता हलके होऊन वरील भागाकडे जाऊ लागते. त्याचे रूपांतर बर्फात होत असताना वरील तापमापी 0 डिग्री सेल्सिअस तापमान दाखवते. When the temperature of water starts decreasing below 4 degrees Celsius, its volume increases and density decreases. It moves in the upward direction. The temperature of water in upper part shows 0 degree Celsius. या पाण्याच्या असंगत आचरणाची उदाहरणे. यातील पहिले उदाहरण म्हणजे 4 अंश सेल्सिअस तापमानाचे तळाचे पाणी व त्यावर तयार झालेला बर्फ. ही स्थिती आपल्याला थंड प्रदेशामध्ये अनेक ठिकाणी दिसून येते. याचे कारण म्हणजे पाण्याचे असंगत आचरण. या आचरणामुळे बाहेरच्या थंडीचा आतील जलचरांवर फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे थंड प्रदेशात जलीय वनस्पती व जलचर जिवंत राहू शकतात. As the water below the layer of ice remains at 4 degrees Celsius, fish and other aquatic animals, plants can survive in cold regions. याचे दुसरे उदाहरण म्हणजे पाण्याच्या असंगत आचरणामुळे पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेल्यास ते प्रसरण पावते. कालांतराने त्याचा बर्फ होऊन त्याचे आकारमान अधिक होते. त्यामुळे निर्माण झालेल्या दाबामुळे थंड प्रदेशात जलवाहिन्या फुटतात किंवा खडकाला तडे जातात. इन कोल्ड रिजन्स इन विंटर, ड्यू टू anomalous behavior of water, the pipes for water supply break and even rocks crack because water expands while freezing. The water in the tube exerts a large pressure on the tube. अशा पद्धतीने या भागात आपण पाण्याचे असंगत आचरण पाहिले आहे. पुढील भागामध्ये आपण आर्द्रता व त्याचा होणारा परिणाम, ह्युमिडिटी अँड इट्स इफेक्ट पाहणार आहोत.